एका अर्थी त्या केदारला काही झालं असेल तर सुंठी वाचून खोकला गेला असं म्हणायचं. त्याला काही होणार नाहीये वहिनी. खबर मिळताच कौशिकी गेली हॉस्पिटलला, भाऊजी गेले मागोमाग. आणि ना ऍक्च्युली काय झालंय ते धड कळलेलंच नाहीये. हा मग फोन लाव ना कौशिकीला, मलाही ऐकायची चांगली बातमी. करू फोन? हो ऐकायची मला. लाऊडस्पीकरवर टाक. हो. हा कॉल करायला विसरले मी. हॅलो चेतना काकू. कौशिकी अगं कसा आहे केदार? तो ओके नाहीये चेतना काकू, तो क्रिटिकल आहे. आय होप तो लवकरात लवकर बरा होईल. होईल ग होईल, लवकर बरा होईल. पण काय ग एवढं क्रिटिकल होण्यासारखं काय झालंय त्याला? अटॅक झालाय त्याच्यावर. अटॅक? कसला अटॅक? काही गुंडांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. कोणी केलं हे? काही पत्ता लागला का? काहीच कळायला मार्ग नाहीये चेतना काकू. आणि तुम्हाला खरं सांगू, मी त्याच्यात अजून लक्षही घातलं नाहीये. आत्ता प्रायोरिटी फक्त एवढी आहे की केदार लवकरात लवकर बरा व्हावा आणि स्वयं आय एम शुअर तो होईल. कारण कामत काका इकडे आहेत आणि पर्सनली ट्रीटमेंटमध्ये ते लक्ष घालतात. सो आय एम शुअर ते केदारला काही होऊ देणार नाहीत. आय एम शुअर. ठीक आहे ठेवते हा फोन. दरवेळी या डॉक्टर कामताना आपल्या कुटुंबामध्ये ढवळाढवळ करायला यायचंच असतं. आत्ता ते नसते तर एका दगडात दोन पक्षी मेले असते आणि आपल्या अंगावरती शिंतोडही उडले नसते. म्हणजे अगं तो केदारही सुटला असता आणि त्या तारिणीला आपल्याला घरातून हाकलून देता आली असती. काहीच करावं लागलं नसतं आपल्याला. गेली असती पिढा या घरातून. पण नाही, त्या डॉक्टर कामताना त्या केदारसाठी देवदूत बनून यायचंच होतं. असं काय बोलताय हो वहिनी? तुमचा राग बघून ना मला तर असं वाटतंय तुम्हीच केलाय का हल्ला? मी काही केलेलं नाहीये. पण तो हल्लेखोर मला भेटला ना तर तर काय? सत्कार करेन मी त्याचा.